नमस्कार, मी संगमेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी दोंडमाळ तालुका पेठ जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहे आणि शेतकरी उत्पादक कंपनीचे काम करत आहे आणि पाहत आहे। मी शेतकरी उत्पादक कंपनीचा सचिव आहे। आमचे संगमेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी ही 2016 साली स्थापन झाली। आम्हाला नाबार्डकडून आणि बायोकडून प्रेरणा मिळाली आणि त्यांच्या मार्फत आम्ही ही कंपनी स्थापन केली। परंतु बरेच दिवस झाले आम्हाला कंपनी स्थापन केली। शासनाचा हेतू होता की शेतकऱ्यांनी एकत्र यावं आणि काम करावं, शेतीमालाला चांगला भाव मिळावा। परंतु आम्ही 2016 पासून जरी आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी सगळा मिळून बनवली, परंतु आम्हाला भांडवलाचा हे फार मोठा अभाव होता। आम्हाला पैसे नव्हते। पैशाअभावी आमची कंपनी स्थापन करून आम्ही काहीच करू शकत नव्हतो। परंतु मग काही दिवसांनी शबरी महामंडळ यांच्या मार्फत काही जाहीरनामे निघाले की शेतकरी उत्पादक कंपनीला भांडवलासाठी काही उत्पादन प्रक्रिया करण्यासाठी काही भांडवल देतात म्हणून आम्हाला कळालं आणि आम्ही तिथे जाऊन त्यांच्याकडे अर्ज सबमिट केला। त्यानंतर आम्हाला साधारण अर्ज केल्यानंतर 1,08,00,000 रुपये मंजूर झाले आणि मग आम्हाला आमचं इथं बायफने काजूच्या वाड्या दिलेल्या आहेत आणि ज्या काजूच्या वाड्या दिलेल्या आहेत, पण तो काजू बाजार आम्ही विकत घेत नव्हतो किंवा आम्ही प्रोसेसिंग करत नव्हतो। त्यावेळेला व्यापारी हे एकदम मातीमोल भावात विकत घेत होते आणि मग चांगला काजू असूनही आमच्या मालाला भाव मिळत नव्हता। परंतु ज्यावेळेस शबरी महामंडळकडून आम्हाला लोन मिळालं आणि आम्ही स्वतः काजू खरेदी करू लागलो, त्यावेळेला आधी व्यापारी लोक हे आमच्याकडून 40-50 रुपये किलोने काजू आमच्याकडून खरेदी करत होते, कच्चा माल। नंतर आमची ज्या वेळेला खरेदी चालू झाली आणि जागतिक बाजारपेठेतले भाव पाहिले आपल्या सगळे, तर ते 100च्या आसपास चालू होते, 120 पर्यंत। आणि मग तोच बाजारभाव आम्ही आमच्या शेतकऱ्यांना दिला आणि तो काजू खरेदी आम्ही स्वतःच केला आणि प्रोसेसिंगसाठी आम्हाला जे अनुदान शबरी महामंडळकडून मिळाले त्यातून ह्या आम्ही मशिनरी घेतल्या आणि ह्या मशिनरी घेऊन आम्ही आमची प्रोसेसिंग हळूहळू चालू केली। त्यात आमची प्रोसेसिंग आमचेच शेतकरी आणि आसपासचे जे बरेचसे बेरोजगार महिला आणि तरुण मित्र मंडळ होते, ते बरेचसे जवळजवळ 90% आमच्या शेतात भागातील माणसं हे बाहेरच्या गावात मजुरीला जातात, म्हणजे नाशिक, पुणा इकडे जावं लागतं आणि 4-4 महिने 8-8 महिने तिकडेच राहावं लागतं। त्यामुळं मुलांच्या शिक्षणापासून मुलं वंचित राहतात। परंतु आज जे शबरी महामंडळाकडून आम्हाला लोन मिळाला आणि तिथून इथं रोजगार उपलब्ध झाला, इथं जवळपास 100 लोकांना रोजगार उपलब्ध झाला आणि आज 100 लोकांची साधारण उदरनिर्वाह इथं होतो आणि चांगली त्यांची परिस्थिती झाली। आज जे इथून ते शेतकरी वर्ग बाहेर कामाला मजूर वर्ग जायचा, तो आज 100 लोक इथंच थांबली। अजून आमच्या जवळजवळ 3,000 शेतकरी हे आपल्या शेतात योग्य उत्पन्न मिळत नव्हता किंवा मिळालेल्या उत्पन्नावर योग्य भाव नव्हता, म्हणून ते पण शेतकरी बरेचसे शेतीपासून वंचित होते। पण ज्या वेळेला आम्ही काजू खरेदी सुरू केला आणि शेतीमाल खरेदी करायला सुरुवात केली, त्यावेळेला त्यांना पण चांगला बाजारभाव मिळायला लागला आणि यातून मग त्यांचा पण चांगला उदरनिर्वाह झाला, ते पण शेतीत आनंदी व्हायला लागले। आणि म्हणून आम्ही जे काय आज शबरी महामंडळ मार्फत आम्हाला लोन मिळाला आणि आमच्या भागातील लोकांना रोजगार मिळाला, चांगली उन्नती झाली, त्यामुळं आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत व आमच्या भागातील शेतकऱ्यांमार्फत आम्ही शबरी विकास महामंडळाचे आभार मानतो आणि थांबतो।